नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आता आज मुंबईत चाललो आहे. तर तुम्हाला प्रवास मी ट्रेनने जाणार आहे इथून रत्नागिरी आणि रत्नागिरीतून ट्रेन. तर आमच्या गावचं वातावरण तुम्ही पाहू शकता. सकाळी वाटले 7:30. सूर्यदेवाचं दर्शन. इकडे नवीन घर बनतोय. काय चल जातो गावाला मुंबईला. हो होय होय. मित्रांनो, सकाळ एकदम शांत वातावरण, मोकळी हवा. मित्रांनो, इकडे भात शेती होते, लावणी होते सर्व. मित्रांनो, 2-3 दिवस आलो, खूप मज्जा आली. अजून राहावंसं वाटतं, पण काय सुट्टी नाही ना, काय करणार, जावं लागतं पोटा पाण्यासाठी. हां अपडेट नाही जात रत्नागिरी गाडी. हां मित्रांनो, कलम लागले आहेत बघा. तुम्ही राखणेले आहे, तुम्ही राखण करताय होय काय? बरं आहे बरं. अजून जेवला पसला आहे लाटलं इकडे एकदा मे महिन्यात मला. मित्रांनो, आता आमच्याकडे सुद्धा ना कलबाची राखण करायला मराठीच माणसं ठेवतात. आता बाहेरचे कोण भैये किंवा नेपाळी मागवत नाही. जरा सुधारतंय, असं सुधारलं पाहिजे. मामा काय बोलता? हां खालती. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण वेट करणार ST साठी आणि मग रत्नागिरी ST इकडून भातगाव मार्गे रत्नागिरीत जाणार. सकाळी मित्रांनो, काजूच्या बोंडांचा सुगंध. सध्या काजूचा सीझन आहे. इकडे काजू बघा लागलेत. हा रस्ता रामानेवाडीत जातो आणि हा इकडून आमच्या इकडून आला. हा रस्ता भातगावला जातो.
मित्रांनो फायनली रत्नागिरी स्टेशनला पोचलो आहे आणि माझ्यासोबत आहे ना मी कोकणी किंग हे यूट्यूबर आनंदजी माझ्यासोबत आहेत. स्टेशनला आम्ही कोकणी लाईफस्टाईल अमित भोड माझी मिसेस आणि आपण मित्रांनो रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आहे ना हे एक्सक्लुसिव्ह लॉन्च पाहू शकता. आरामदायी खुर्च्या ह्या ठिकाणी अरेंज केलेल्या आहेत. एक पर्टिक्युलर चार्जेस आहेत पाहू शकता. स्टार्टेड ॲट 50 रुपीज ओनली पर आवर्स. एका तासाला 50 रुपये आणि या सर्व सुविधा आहेत. पूरी तरह से बिल्कुल एकदम वातानुकूलित है ये सब. मोबाईल चार्जिंग सुद्धा आहे. शौचालय आहे. शुद्ध पेयजल आहे. अच्छा, शुद्ध पेयजल त्यांच्याकडून मिळतं आपल्याला. या सगळ्या सुविधा हे लोक देतात आपल्याला. तुम्ही कधी आलात आणि जर तुम्हाला थांबायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच आराम करू शकता. पूर्णतः वातानुकूलित म्हणजे AC आहे. आणि मित्रांनो दिवा सावंतवाडी दिवा ही ट्रेन आपल्याला पकडायची आहे. 12 वाजता येईल ती. तिथपर्यंत आपण वाट पाहणार आहोत. आता वाजले 11. अजून 1 तास आहे तर वेट करूया. आणि सेपरेट सांगायचं म्हणजे ना माझ्यासोबत आणखीन एक यूट्यूबर्स आहेत. हे पहा, हाय मी कोकणी किंग, आमचे आनंदजी माझ्यासोबत. आम्ही दोघं एक साथ विरारला जाणार. मी कोकणी किंग या नावानं यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही मला जसं सपोर्ट केला तसा त्यांनाही सपोर्ट करा. त्यांच्याही चॅनलला सबस्क्राईब करा. उत्तम प्रकारे केशववादक आहेत आणि बरंच काही नॉलेज आहे त्यांना. त्यामुळं तुम्हीसुद्धा त्यांना सपोर्ट करा आणि लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले पाहिजे असा सपोर्ट करा. धन्यवाद अमितजी. थँक्यू. सो मंडळी, रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आम्ही पोचलो आहे. या ठिकाणी पाहू शकता रत्नागिरी रेल्वे स्टेशन. म्हणजे रत्नागिरी रेल्वे स्टेशन काय तुम्हाला वेगळं दाखवायला नको. मी यापूर्वीसुद्धा दाखवलं आहे. खूप छान पद्धतीनं डेव्हलप झालं आहे आणि मला असं वाटतं की हा व्हिडिओ मी इथेच एंड करावा, कारण व्हिडिओ पण मोठा होतो आहे. या व्हिडिओमध्ये आमच्या इथून आमच्या पाचेरीनगर गावातून मी ST पकडून रत्नागिरी स्टेशनला आलो. हा प्रवास तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न केला. सो मला असं वाटतं की हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. म्हणून हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळून जाईल. भेटू नव्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल. थँक्यू.